त्या जामकरनं लाली गायब झाली तेव्हा माझ्याबद्दलची सगळी चौकशी केली आहे. त्याच्या मनात अजूनही संशय असणार. त्यात जर साकेतनं सगळं खरं सांगितलं तर मग हा माझा सगळा खेळ संपवून टाकेल. त्या साकेतचा निर्णय घ्यावाच लागेल, पण त्याची अवस्था आधी बघितली पाहिजे. काय हो, कसला विचार करताय? काय नाही, कसलं नाही. हेच दुकानाचा दुकान परत चालू करायचंय. गावातल्या लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे, विशेष करून बायकांचा. त्यांचा परत विश्वास बसला पाहिजे, म्हणजे दुकान सुरळीत चालू राहील. तुम्ही कसला विचार करताय मला चांगलंच माहिती आहे. त्या साकेतचाच विचार करत असणार. तो बरा झाला तर तुमचं काही खरं नाही. त्या जामकर साहेबांना लगेच सगळं खरं कळेल. काय नाही होणार, नका काळजी करू. म्हणजे आपलं दुकान सुरळीत चालेल. हवं तर दुकान सुरू व्हायच्या आधी ना आपण एक चांगला कार्यक्रम ठेवू. गावातल्या लोकांना कळेल आपण नव्यानं सुरुवात करतोय. आणि कार्यक्रमाला बायका येतील ना, मी स्वतः त्यांच्याशी बोलीन. मग तर झालं, करूयात कार्यक्रम. बघू. ठीक आहे, मी घरातल्यांशी बोलते आणि तयारीला लागते. मुलांजी, काय झालं? आपल्या घरी गुरुजी येतात, काहीतरी काम आहे त्यांचं. होय, मीच त्यासनी बोलवलंय. जा तुम्ही खा जा. हा. नमस्कार. या बस. अहो, ऐकलं का? गुरुजी आलेत. लाले, पाणी घेऊन ये. गुरुजी आलेत. नमस्कार गुरुजी. का अचानक आमच्या घरी? काय नाही, फुला वहिनीने बोलवलं आज. असं म्हणून आलो. काय का फुलत आहे, तुझं काय काम आहे गुरुजींकडं? अहो, ते गुरुजी तुम्हाला तर माहित आहे ना, आजवर आमच्या घरात काय काय घडून गेलंय ते. एका मागणं एक संकट आपलं चालूच आहे. एक झालं नाही तर दुसरं आहे. माझ्या लेकाच्या आयुष्यात तर एक दिवस बी असा सुखाचा नाहीये. मग गुरुजी, तुम्ही ह्यावर काय उपाय असेल तर तेवढा बघा की, म्हणजे आमच्या घरावरचं संकट कसं टळेल तेवढं त्याच्यावरती उपाय सांगा. मग ह्याच्यासाठी त्या गुरुजींना बोलवायची काय गरज होती? त्या भामट्याला द्या हाकलून, म्हणजे सगळं नीट होईल का नाही बघा. आत्या, वाईस ग बसा की तुम्ही. गुरुजी, तेवढं बघा की काय उपाय होत असेल तर. लाले, जा गोपाळा बोलू ना. जा. घरामध्ये रुद्रशांतीचा होम करावा लागेल, म्हणजे सगळ्या पीडा बाधा सगळ्या दूर होतील. होय का? मग तसं असेल ते करूया की मग आपण लगेचच. कधी करायचं सांगा. उद्याचाच मुहूर्त चांगला आहे बघा. उद्याच? हा, उद्याच. तुम्हाला जर नको असेल तर मग 1 महिन्यानंतरचा मुहूर्त चांगला आहे, त्यावेळेला करू. चालेल, बघूयात आपण महिनाभरात करूयात. अहो, आपण उद्याच करूया की. अगं फुलत आहे, असं काय करती? त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलं लगेच उद्याच. तयारी कवा करायची? रंजे, अगं होतंय समजे नीट. एवढंच आहे की तुम्ही कोणी खोडा आणू नका याच्यामध्ये. आणि तसं बी तुम्ही नाही म्हटलं ना तर मी करणारच. काय हो, तुम्ही काय म्हणताय याच्यावर? अहो, असं काय करताय? आधीच आपल्या घरात एवढे संकट येत गेलेत. आता महिनाभर अजून थांबलं ना तर परत काय अजून संकट यायला नको. त्यापेक्षा आपण उद्याच करूया की यज्ञ. काय म्हणताय तुम्ही? ठीक आहे, चल. तुला वाटतंय ना, उद्या तुझ्या मनासार. घ्या, बायको बोलली की नवऱ्याने रिवडलीच. गुरुजी, आमच्या घरातल्यांना आखला येण्यासाठी चांगली एखादी शांत भिंत असली तर करून टाका. मी पैसे देते. त्याला हाकलायचं, त्याला गोंधळायचं चाललंय. अशाने कुठलं बी संकट टाळणार नाही.
गुरुजी तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ती काय काय तयारी करायची ती सांगा मला फक्त. ठीक आहे मी यादी काढून देतो, त्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवा. उद्याच करून टाकू मग. चल. ए मंग्या अरे पाणी आण प्यायला ताण लागली. पाणी? अरे थांब की, चुलीवर टोप ठेवलंय, जेवण करूनच जा. उन्हात अनाचं ताक बीक देतो तुला. हा म्हणजे जेवणाचं ठीक आहे, पण मला ना ताक नको. मला ना लस्सी लय आवडती. लस्सी घेऊन ये ना आमच्या दुकानात जा. नानाला पैसे दे जा. असं एक झनाटा देईल ना, तुझ्या दुकानात जाऊन पे की पाणी. आणि ते काय, पाय काढ आधी बाजूला, पाय काढ. ए चपली सकट पाय काढ म्हणलं तुला मी. चप्पल के साथ पेर काढणे बोलून दादा. त्या चपलीनं तोंड फुटेल बघ तुझं. बाजीराव फुटला. हे ऐक, मी काय म्हणते, रातभर लागा माझ्या डोळ्याला डोळा नाही, मला झोप लागली नाही, डोळे मग कसले सुजले माझी विचार करून करून. मी काय म्हणतोय, माझ्या डोक्यात एक लय भारी आयडिया आली. आता आपलं त्या गोपाळच्या दुकानाचं काय गणित सुटाना. मी काय म्हणतोय, आपण इथं ज्या एखादी जागा बघू आणि गोपाळला 5 पत्राचं शेड मारून देऊ ना, करू दे त्याला दुकान चालू तिथं. काय बेस्ट आयडिया. नाही द्यायला काय नाही, पण पैशाचं काय. अरे काय पैसा करता रे. हा एवढं लगा कमवता लाखानं, काय तुमची किरकिर लावली. काढा 50 हजारानं देऊ त्याला शेड मारून आपण. 50,000 रुपये. अरे इथं ना माझं मला चड्डी घ्यायला पैसे द्याय ना, आणि म्हणे 50,000 रुपये काढा. आपल्याच्या नाही व्हायचं बाबा. बघा तुम्हाला किती द्यायचे ते द्या बाबा, आपल्याकडे काय रुपये मागू नका. कसं असणार माझ्याकडे पैसे? 11 महिना झालं मला पेमेंट दिलं नाही. तुला एका चपलीत आडवा करी ना अमिताभ. तुला सांगितलं ना आपल्या पर्सनल गोष्टी 4 चौकात काढत जाऊ नको म्हणून. यार काय करताय, थांबा जरा. बघा कोण आले. अरे आपला देव माणूस आला, गोपाळ आला की. ए गोपाळ तू टेन्शन घेऊ नको दुकानाचं बिलकुल. आत्ताच आमच्या सगळ्यांची गहन चर्चा झाली आणि आमचं ठरलंय की आम्ही इथंच कुठेतरी छोटीशी जागा बघतो, 5 पत्र्याचं शेड मारतो, तुला दुकान चालू करून देतो. तू टेन्शनच घेऊ नको. हा नाही दुकान बघायची काही गरजच नाही, कारण दुकान आता मी चालू करणार आहे. दुकान मालकानं दुकान चालू करायची परवानगी दिली आहे. एक नंबर डाऊनलोड काही. नाही पण थांबा. पण गोपाळ मला एक विचारायचंय, इतके दिवस ते दत्तू शेठ फेफरा आल्यावर करत होतं, अचानक कसं काय तयार झालं दुकान द्यायला? अरे मला बी हाच प्रश्न पडला होता की कसं काय बाबा पलटलं एवढं. पण लालीजी गेल्या त्याच्याकडं, शांतपणे त्याला समजून सांगितलं, लय विनंती केली. लगा लाली वहिनीने एकच नंबर काम केलं. तुझ्यावर लगा भारी जीव आहे वहिनींचा. खरं खरंय लय जीव आहे त्यांचा.